आजची सर्वात दुःखद बातमी यवतमाळ बायपास रोडवरून येते आहे, जिथे एका भीषण अपघात झाला आहे। मित्रांसोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी निघालेल्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। निष्काळजीपणे दुचाकी चालविणे आणि मदतीसाठी पुढे न येणाऱ्या गर्दीमुळे या घटनेची दाहकता अधिकच वाढली आहे। ही घटना यवतमाळ बायपास रोडवरील आहे। बी फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणारी 18 वर्षीय शुभांगी शिंदे आपल्या मित्र आशुतोष तापडियासोबत दुचाकीवर फिरण्यासाठी देवगावकडे निघाली होती। दुचाकी आशुतोष चालवत नव्हता, तर शुभांगी स्वतः चालवत होती। बायपास रोडवरील एका वळणावर शुभांगीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते दोघेही रस्त्याच्या कडेला पडले। या अपघातात शुभांगीला गळ्याच्या जवळ गंभीर दुखापत झाली, तर आशुतोषच्या पायाला मार लागला। अपघातानंतर घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली, परंतु दुर्दैवाने कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही। 112 क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी मनोज धोटे तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांनी अनेकांना मदत करण्याची विनंतीही केली आहे, परंतु कोणीही पुढे आले नाही। अखेर धोटे यांनी स्वतः जखमी शुभांगी आणि आशुतोष यांना 112 गाडीत टाकून धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, परंतु दुर्दैवाने शुभांगीने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। आशुतोषवर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती शुभांगीच्या पालकांना देण्यात आली असून दत्तापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। एका क्षणाच्या चुकीमुळे एका 18 वर्षाच्या मुलीचा जीव गेला आहे। या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत। दुचाकी चालवताना योग्य ती काळजी घेतली होती का? हेल्मेट घातले होते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघातानंतर मदतीऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या गर्दीचं काय? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील।